आपण NRI कॉम्प्लेक्सला चाललोय. सायकलिंगवर करायचं चालतंय. नवी मुंबईमध्ये किती बदल झालेत आणि काय काय प्रकार केलेत आपण ते दाखवतोय. आपल्या आता नवी मुंबईला पूर्ण फ्लेमिंगो म्हणून दाखवलंय. म्हणजे आपल्याकडे पहिले फ्लेमिंगो आले होते, सर्वात पहिल्यांदा आले होते तेव्हा. त्याच्यामुळे नवी मुंबई पालिकेने ठरवलं की पूर्ण फ्लेमिंगो सिटी करायची. तर पूर्ण फ्लेमिंगो तुम्ही आमच्या मागे बघू शकता. फ्लेमिंगोचे असे स्टॅच्यूज बनवलेत, ग्राफिटीज बनवलेत. आणि युलू म्हणून एक सायकल आहे. सायकलचा जसं तुम्ही पहिला असाल तर 1 रुपयाला भाड्याने भेटायचे 1 तास. आता त्याच प्रकारचं एक त्यांनी बनवलं आहे सायकलचं. सायकल रेंटवर भेटते, इलेक्ट्रिक सायकल असू किंवा नॉर्मल पॅन्डल सायकल आहे. तर आपण पॅन्डल सायकलने ट्राय करतोय. NRI कॉम्प्लेक्स बेलापूर तिथे जायचं आहे आणि तिथेच आहे फ्लेमिंगोचं. तर आपण फ्लेमिंगो बघायला ट्राय करू. हां, आणि युलूचं पण तुम्हाला सांगतो आता कसं आहे. आपल्या इथूनच आहे युलू स्पॉट, मग तिथून चालू करू. पूर्ण ग्राफ्टी केलेली आहे. पालिकेने खर्च खूप केलाय. हे मॉडर्न कॉलेज आहे. म्हणजे जिथे आता पाठी तुम्ही बघितलं असेल गुजरात भवन होतं. गुजरात भवनला पण जिथे आता हॉल, लग्नाचा हॉल आहे, तर लग्नाच्या हॉलला लग्नाची पेंटिंग किंवा कॉलेजचं असेल तर कॉलेजची पेंटिंग, स्कूल लिमिटेड असेल तर स्कूलसाठी, कला, इथे सायन्स, डान्स. आपण आता सायकलच आम्ही एवढं लांब चालत आहे पहिल्यांदाच. पहिलीच राईड आहे आपली सायकलची. हे फुटबॉलचं आपल्या इथे DY पाटीलला फुटबॉल झालं होतं. तर हे DY पाटीलचं फुटबॉलसाठी बनवलेलं आहे. फुटबॉल प्रेमी नेहरूमध्ये फुटबॉलसाठी खूप बनवलं आहे. सिग्नल सुटायचा. चल 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 चल. हां हां, काय नाही काय. सिग्नल अर्ध्यात आल्यावर सुटलाय, संपलाय. ऐकलं होतं मी सायकलला म्हणजे हायवेला चालवत असताल तर हेल्मेट डोक्यात घातलं पाहिजे. पण आता आपण युलूची चालवली आहे, जरी सायकल जप्त झाली तर त्यांची लागतील, आपल्याला काय देणं घेणं नाही. हाच पॅच आहे फक्त अवघड, हा मोराज पासला जो वर जायचंय. हे मल्लखांब आहे. इकडे मल्लखांबचं हे केले, इन ऑर्बिट हॉटेल. आता काय नाही, आता निवांत आहे पूर्ण. चढलो, थोडंच पाय दुखले. हे पूर्ण उन्हाळा असल्यामुळे खूप दमतंय, डिहायड्रेशन होते. जसं मला आता झालं. पूर्णपणे दमलो होतो. आता काय सांगेल काय झालं. पूर्ण आता घुमलो पूर्ण जाम. सायकल चालवताना नाही झालं, आम्ही बसलो होतो तेव्हा झाले. उन्हामध्ये होतो, जरा कॅमेरा सेटअपच करत होतो तेव्हाच झाले. आणि आता आपण नवी मुंबईचं दाखवतोय. तर थोडंसं स्टॉप घेतला इथे. सायकल बघू शकता आपले. हे आता रेड बुल घेतलंय शुगर फ्री, गाण्याने हे घेतलंय राणी फ्लोट. एनर्जी घेऊ थोडी. आता एनर्जी आले रेड बुलमध्ये लगेच झटकन फटका. गाणं काय वाटलं भाई? घुमलो, मला चक्कर आली आणि अंग सोडून दिलं. उन्हामुळे झालं, डिहायड्रेशन झालं. असाच बोललो, असाच ह्याला बसलो होतो आम्ही. त्याला बसलो डायरेक्ट तडी पार झालतो मी. माझ्या डोक्यात मी सायकलच चालवतोय. हा, हेल्मेट कंपल्सरी. आता तुम्ही खूपच सायकलवाले बघत असाल तर हेल्मेट आहेत. हा, आम्ही विदाउट हेल्मेट आहेत. हे गोप्रो लावलाय डोक्याला. मगाशी या गोप्रोच्या स्ट्रॅपमुळेच आपल्याला चक्कर आली होती.
इथे तुम्ही TS चाणक्य म्हणून जर नाव वाचलं असेल, या स्पॉटला चाललोय आपण आतमध्ये. हाच सिग्नल लागेल तुम्हाला. तिथे जर बॅनर बघितला तुम्ही, हा सिग्नल लागेल. या सिग्नलवरून राईट मारायचं आहे. इथे स्वच्छ संरक्षण म्हणून फ्लेमिंगोचा बोर्ड आहे. सिंगापूर, नवी मुंबईला सिंगापूर करण्याचा प्रयत्न चालू होता आपला, म्हणजे पालिकेचा आपल्या. मरीन वाल्यांचं हे अमृत महोत्सव आहे, 75वा आपला स्वातंत्र्य दिनाचा. हा भुयारी मार्ग, ह्या भुयारी मार्गापासून हा रोड आहे. ह्या रोडने तुम्हाला सरळ यायचं आहे. मी हा स्पॉट, तिथे पण फ्लेमिंगो असतात, पण आता पानकावळा इथं, म्हणजे पानकावळा म्हणजे काळं बदक असतं ते, त्याचा प्रकार येतो पानकावळा म्हणून. हा स्पॉट तुम्ही 4 ते 5 वाजता किंवा 6 वाजेपर्यंत, जेव्हा सूर्योदय होतो म्हणजे सनसेट होतो, तेव्हा तुम्ही येऊ शकता. बेस्ट स्पॉट आहे, पीसफुल आहे, शांतता, पूर्ण शांतता. तिथं गोरे गोमटे माणूस आलाय. हां हां, खूप बाहेरून माणसं येतात आपल्याकडे फ्लेमिंगोचे फोटो काढायला. स्लोप आहे, स्लोप आहे. अरे ब्रिज बंद करून टाकलाय. हा स्पॉट आहे, तिथं तुम्ही बघितलंच असेल मागे ते बंद झालं होतं. झाडं टाकून ठेवलेत कारण पब्लिक गाड्या टाकते इथे, सायकल घेऊन येतं. आम्ही पण जसं लय शहाणपणा करून सायकल घेऊन आलो. हां, सायकल नाही अलाव. आता पुढे बघू अलाव करतायत का. पुढेच गेट आहे, त्या गेटच्या इथं ब्रिज येतो. सनसेट पॉईंट येतो आपल्या इकडचा, बेस्ट सनसेट पॉईंट. जसं सागर विहार झालं, नंतर अजून एक दाखवतो आम्ही. याच्याच ऑपोजिट साईडला आहे, खाडी आहे. तिथून आपल्याला नावाशिवा आणि एलिफंटा हे दिसतं. फोटोसाठी मस्त आहे, सनसेट मस्त आहे. इथून तुम्ही ब्रिज आहे, पूर्ण मोठा ब्रिज आहे, खूप लांब लांब लचक ब्रिज. हा तुम्ही बघू शकता, हा खूप लांब आहे. हिडन स्पॉट आहे ॲक्च्युली, कोणाला जास्त माहीत नाही आहे. चाणक्य पॉईंट म्हणून जर टाकला तुम्ही गुगल मॅपला, आपण हा इकडचा मॅपचं पण टाकू लोकेशन तुम्हाला येण्यासाठी. पण इथे बाईक आणि जसं आपण सायकल लांब लावल्यात तसं तुम्हाला लांब लावायला लागतील, एवढंच आहे, बाकी काय नाही. 4 ते 5 वाजता खूप गर्दी असते. आपण ते पण ट्राय करू. आज आपण सायकल चालवायला आलो आहे, सकाळी आल्यामुळे जास्त सनसेट भेटणार नाही. सन खूप मागच्या साईडला आपल्या. 11 आता 8 वाजता निघालो आपण, तर 10 वाजले असतील, 9-10 वाजले असतील. तर आपण चाणक्य स्पॉटला, तुम्ही बघितलं ब्रिज आहे हा पूर्ण, चाणक्य स्पॉटला आलोय. इथे फ्लेमिंगो आहेत. आपण DSLR आणला नाही, तर नेक्स्ट टाइम म्हणजे आता सनसेट दाखवणार आहे तेव्हा दाखवतो. पूर्ण ह्या साईडला फ्लेमिंगो आहेत आणि पुढच्या साईडला फ्लेमिंगो आहेत. मोबाईलमध्ये ट्राय करतो दाखवायला. आपण सायकल चालवत होतो त्याच्यामुळे. हां, त्या साईडला नेहरू साईड आहे. हां, आतमध्ये ह्या टायमाला खूप आतमध्ये गेलेत, जवळजवळ होते फ्लेमिंगो आणि हजारोच्या संख्येत फ्लेमिंगो असायचे. आता 500 का 400 आसपास दिसत आहेत मला, तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण आता गोप्रोमध्ये एवढं दिसणार नाही. हा ब्रिज आहे आणि असं दिसतं सनसेट, आणि समोरच आपल्या समोरच सनसेट होतो. त्याचे प्रकार बघायला भेटतील, खूप प्रकार आहेत इथे बघायचे. फ्लेमिंगो आहेत थोडेफार, 10-15 फ्लेमिंगो इथे येतात. खूप जास्त प्रमाणात फ्लेमिंगो तिकडेत. तो एक बघायचा प्रकार, त्याचं नाव नाही माहिती आपल्याला आणि तो दिसणार पण नाही, खूप लांब आहे. फ्लेमिंगो टाईपच असतो, पण त्याची चोच गुलाबी असते, पंख काळे थोडेफार किंवा गुलाबी असतात आणि पूर्ण व्हाईट आहे. ये कौन सा पोकेमॉन है? ये है करुणा, गो करुणा. ही ग्राउंड आहे. ग्राउंड पासून आपल्याला सरळ सरळ जायचंय. मग ती पायवाट दिसेल जायला. गेल्यावरच तिथेच ब्लॉक करू आपण या युलूचा. हा रस्ता सोडायचा नाही तुम्हाला. रस्ता तुम्ही सरळ सरळ जशी वाट येते ना, त्या वाटेने सरळ सरळ चालत राहायचं, रस्ता सोडायचा नाही. इथून 2 किलोमीटर या 1.5 किलोमीटर असेल, जास्त लांब नाही आहे.
बाईकवर या. स्पॉट चांगला आहे. जसं तुम्हाला सांगायला गेलं वाशीचे कोण असतील तर सागर विहार जसं आहे सनसेटसाठी तसंच हा प्रकार आहे इकडे. बर्ड फोटोग्राफी कोण करत असेल तर त्याने अवश्य भेट द्या इथे. बर्ड एवढे दिसत आहेत वेगवेगळे. मी म्हणजे त्यांची नावच नाही सांगू शकत, ना गावठीत ना इंग्लिशमध्ये ना मराठीत. हा खंड्या होता. खंड्या म्हणजे किंगफिशर, पूर्ण ब्ल्यू, पूर्ण साफ होता. आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल हे त्यांनी काय केलं, इकडं पाणी सोडतात आणि जाळ्या लावलेल्या आहेत. हे आता आपल्याला इथे जाळ्या लावलेल्या आहेत, लांबपणे दिसत असेल तर जाळी बंद करतात, जाळी लावतात, पाणी सोडतात. पाणी सोडल्यानंतर इकडून जे पाणी येईल त्याच्यामध्ये मासे अडकतात, तर ते मासे साईडला करतात. तर अशी इकडे मासेमारी होते. हा एक नवीन प्रकार आहे. तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसते का माहीत नाही. हे बघा असं इथे हे छोटे छोटे मासे दिसतात तुम्हाला त्या टाईपमध्ये. आता हे छोटे आहेत त्याच्यामुळे सोडून देतात, तिकडून येतात ते मासे आणि इकडे अडकले जातात. असं ही अशी मासेमारी इकडे होते. आणि इथे बगळ्याचे म्हणजे सगळे प्रकार आहेत इकडे, सगळेच. करकोचा, शिजलर, मिजलर, सगळं. हां, इकडे तुम्हाला हा रोड दिसेल. इकडे लेफ्ट नाही मारायचा आहे, सरळ राईट. और तिथे पुढे मंदिर भेटेल, तुम्हाला दाखवतो मंदिर पण. हा एक बगळा इथे. बर्ड फोटोग्राफीवाले एकदम कन्फर्म, मी सांगतो कन्फर्म बेस्ट फॉर बर्ड फोटोग्राफी. हिडन प्लेस आहे पण नाद आहे ना. सर हां, गाण्याला फोन येते. डॉक्टरवालेच फोन करत असतील का नाही माझ्या हालाहवाल विचारायला की ब्लॉगर बरोबर आहे का नाही, फुका पडलाय कुठं सायकलीवर. इथपर्यंत मंदिर आलं. सायकलने तुम्ही जर रस्ता कोणताच सोडायचा नाही, सरळ वाटेने, कुठे स्टन नाही आहे, सरळ वाटेने यायचं आहे. पूर्ण रस्ता आहे आणि इथे मंदिर आहे. आपल्याकडे खाडी असल्यामुळे नवी मुंबईमध्ये बीचचा काय प्रकार नाही. तुम्हाला दगडं भेटतील इथे पण बीच वाळू भेटणार नाही. हा स्पॉट आहे, तुम्ही बघू शकताय. हा पूर्ण दगड आहे, हे पूर्ण दगड आहे. तेव्हा सायकलचा पण आम्ही खुळखुळा करून टाकू. सायकल का चांगली नाही हे मला आत्ता कळालं, कारण आमच्यासारखी पण पोरं रास आहेत जी सायकल ही चालवतात आणि इकडे घेऊन येतात. इकडे लांब बघत असाल ना तुम्ही, तिकडे फ्लेमिंगो आहेत. खूप म्हणजे 100च्या आसपास असतील. हजारोच्या संख्येत फ्लेमिंगो आले होते आपल्याकडे. फ्लेमिंगो पूर्ण हजारोच्या संख्येत आलेले आहेत. हा तो स्पॉट आहे. हे असं पूर्ण हा बीचच बोलू आपण आपल्यासाठी, नवी मुंबईकरांसाठी. हां, खाडी आहे. खाडी असल्यामुळं दगड आहेत. जर समुद्र आहे पुढे, पण समुद्र असता तर आपल्याकडे वाळू असती. पण ही झाडं दिसतात तुम्हाला, ही छोटी ही का तोडत नाहीत त्याचं कारण सांगतो. जर भरती म्हणजे जर आलं समुद्रातून लय मोठ्या लाटा आल्या तर ही झाडं थांबवतात. ही झाडं तोडली तेव्हा नवी मुंबई संपली. हा बगळा, एवढे बगळ्याचे प्रकार आहेत इकडे. ते थोडासा लांब आहे, तो ट्राय करतो आपण याच्यामध्ये झूममध्ये दाखवला. त्याची चोच बघा, त्याची मान काळी आहे. बगळ्याचा प्रकार माहीत नाही कोणता आहे. काळी मान आहे, काळी चोच आहे, पाय काळेत आणि धड त्याचं पूर्ण व्हाईट आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे. झॅब्रा पण बोलू, झॅब्रा बगळा बोलू आपण त्याला, झॅब्रा बगळा. तो बगळा आणि ती बगळी दिसतात तुम्हाला, दिसत असले तो बगळा आणि ती बगळी. आता ती कशी ओळखली तुम्ही तुमची बघा, कारण ती छोटी आहे, तो मोठा आहे. हां, तर नेरूळला आपण पोचलो होतो, तसं तुम्ही मगाशी व्हिडिओ बघितली. नेरूळला पोचलो होतो आणि गंमत अशी झाली, बेल्ट होता पूर्ण बेल्ट, आणि फर्स्ट टाइम बेल्ट लावला, तो पूर्ण जाम झाला होता पूर्ण. आणि आम्ही न जेवता, एवढे शहाणे ना आम्ही, न जेवता निघलोय, न पाणी पिता न जेवता. आणि जसं उतरलो आणि सायकल एवढे लांब आम्ही चालवली नव्हती, फर्स्ट टाइम चालवली ती सायकल. मी जसं चक्करचं प्रकार सांगतो काय झालं, मी आतमधलं सांगतो का नाही बाहेरचं सांगेल, बाहेर काय घडलंय. मी आतमध्ये मी असं मला दिसलं की घुमतंय. मी बाजूला उभा राहिलो, सायकल बाजूला लावली
उभा राहिलो की मला कळतंय आता आपल्याला दिसतंय की घुमतंय पूर्ण असं दुरकट दिसत होतं. मला कळालं की डिहायड्रेशन झालंय आपल्याला आणि ते बेल्टने पूर्ण नसा बंद झाल्या होत्या. पहिली मेन गोष्ट तिथे. ते नंतर आम्हाला कळालं की आता असं झालंय. तर मी आतमध्ये त्या याला उभा आहे पोलला, तो पोल दाखवला तुम्हाला, त्या पोलला उभा आहे आणि माझ्या माइंडमध्ये मी असं चालतोय की मी सायकल चालवतोय आणि गाण्या मला आवाज येते, अरे भाई थांब धरलाय गाण्याने, धरलाय. मी बोललो सायकल चालवताना गाण्या कसं धरते, मला पूर्ण धरलाय भाई. आणि गाण्या बाहेर काय घडलं, बाहेर पकडली, जसा असा पकडला, जसा अंग सोडलं डोळ्यावर खाली, मी पाणी घेऊन येतो थांब जरा. हा, जेव्हा गाण्याने धरलं ना तेव्हा कळालं मला चक्कर आली त्याला. हे चक्करचा प्रकार आहे. फर्स्ट टाइम चक्कर आली आपल्याला. आणि चक्कर कशी असते ते मी सांगते तुम्हाला. घडीत असा आपण अनुभव घेतला पाहिजे, चक्कर कशी येते, चक्कर आल्यावर काय होतं. तसं नेवर गिव्ह अप. कॅप्चर नाही झालं, आमची टच झाली, गाण्याची टच झाली की पूर्ण घामाघूम झालो होतो. बसलो एका ठिकाणी, बसलो तिथे शांततेत, विचार केला काय झालं, काय घडलं, आपल्या बॉडीचं काय नक्की काय आहे. बघू आता काय कसं काय होतं का, आता काय बघू आता काय ते बघितलं. तर आपण गंमत अशी आहे, सायकल खूप दिवसामध्ये सायकलच फर्स्ट टाइम एवढ्या लांब चालवली. तर आम्हाला लहानपणी जर लांबपर्यंत सायकल चालवायला प्रयत्न दिला असतं, आम्हाला सांगायचे गार्डन पासून गार्डनमध्ये गार्डनला राऊंड मार आणि घरी ये, नाही तर सोसायटीत सायकल चालव. आमच्या सायकली एवढी छोटूशा, त्याच्यात आम्ही स्टंट मारायचो. आता सायकलीचा प्रकार असा झाला, चक्करचा असा प्रकार झाला. मग या रेंजच्या सायकली घेतल्या, त्याला असं हे बेल्टने नसा बंद केल्या, जरा घुमलो बिमलो, जे पाणी बिणी आणलं, रिओ पिलं, तुम्ही ती बघितलंच व्हिडिओ, रिओ पिलं आणि इकडं आलं. हाय स्पॉट, 2 हिडन स्पॉट दाखवले. आणि जरी तुम्ही येत असाल, सायकल चालवत असाल तर केळी आणि किंवा पाणी आणि उन्हात जास्त सायकल चालवू नका. 8 वाजले होते, 8ला पण एवढं ऊन आहे की त्याच्यामध्ये डिहायड्रेशन झालं ना. तसंच आता व्हिडिओ बंद करू आणि फ्लेमिंगो दाखवू. फ्लेमिंगो आपण DSLR आणला नव्हता, तर 4 ते 5 वाजता हे दोन्ही स्पॉट जे दाखवलेत ते 4 ते 6 म्हणजे सनसेटचा टायमिंग आहे, त्या सनसेटच्या टाईममध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आणि मस्त स्पॉट आहेत, जास्त तुम्हाला ट्रॅव्हल करायची गरज नाही. नवी मुंबईमध्ये अक्षरशः नेरूळच्या पट्ट्यामध्ये, नेरूळ ते सिऊडच्या पट्ट्यामध्ये हे स्पॉट आहेत. तर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. युलूचं सांगायचं राहिलं, थांबा युलूचं सांगतो. ही सायकल आहे नवी मुंबईमध्ये भाड्याने भेटते. जसं आम्ही पहिलं एकदम अगोदर होतो तेव्हा 1 रुपयाला सायकल भेटायच्या रेंटवर, 1 तास अर्धा तास चालायला. ही तशी 10-12 रुपयाला काहीतरी आहे प्राइस. नाही 25 रुपये, हां 25 रुपये 10 रुपये काहीतरी. हा प्राइस नाही माहिती आपल्याला ॲक्युरेट, पण बघा तुम्ही हे असं याच्यात स्कॅन करायचं, इथे स्कॅन करून असं हे करायचं. हे नवी मुंबईच्या पालिकेच्या हस्ते दिलेले आहेत आपल्याला. या सायकली चांगल्या आहेत. मला आत्ता कळालं त्याची कंडिशन खराब काय, कारण आमच्यासारखी लय पोर आहेत की जी इथं अशी घेऊन येतात. पण याच्यात इलेक्ट्रिक पण सायकल आहे, जाताना इलेक्ट्रिकनेच चाललोय. जाताना पूर्ण इलेक्ट्रिक सायकलने जाऊ आपण. आता ही ठस झाली, जिरली किती 10-12 किलोमीटर चाललो असेल आपण. 10-12 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर सायकल चालवली आहे पहिल्यांदा. ते पहिलाच अटेम्प्ट 10 किलोमीटरचं आपण करतो तर थेटच करतो, पण आदलं मधलं करायचंच नाही आपल्याला, डायरेक्ट थेटच. चक्कर आली तर जिरली नाही आपली. आलो इथं फ्लेमिंगो या बघायला, आले तर आपलं दुर्बीन घेऊन या, कारण खूप लांब आहेत. आणि बर्ड फोटोग्राफीवाले असतील तर त्यांनी नक्की भेट द्या. लय बघायचे प्रकार. आता आम्ही पण DSLR घेऊन येणार आहे, तर फोटो काढून घेतो. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तो अनुभव विचारायचा राहिला, काय वाटलं तुला सायकल चालवायचं? सायकलचा अनुभव ऍक्च्युली लहान शाळेत असताना सायकल, नंतर आता सायकल घेतली आम्ही चालवायला. आणि मी तर बोलत होतो दुसरी सायकल घेऊ आपण, मित्राची. पालिकेने हे ठेवले तर आपण ही घेऊन जाऊया आपण, कशी आहे. आणि कसं याचे आपल्याला कुठे पण स्पॉट, आता नवी मुंबईत तुम्ही कुठे पण जाताना याला प्रत्येक ठिकाणी स्पॉट बनवलेत, कुठे पण जाऊन आपण ठेवू शकतो सायकल, त्याच्यामुळे टेन्शन नाही. तिथून वाटलं तर कसंही जाऊ शकतो आपण. जाताना आपण प्लॅन केला इलेक्ट्रिकनी जाऊया, आता त्याचा एक्सपिरियन्स घेऊ कसा आहे. ये क्या हो रहा है? ये करने से ना फ्लेमिंग नहीं आएगा, नहीं आती तो अभी ये चलो ना. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर रहा है. ये तो आ गए रे. तो अभी ये नहीं चल रहा ना, ये बंद किया इसलिए आया. हिपोक्रेसी की भी सीमा होती है.